मनोज जरांगे पाटील विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष सुरू झालेला आहे। मराठा विरुद्ध इतर समाज असा संघर्ष घडवण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता। त्यामुळे भाजपकडून प्रसाद लाड आणि राम कदम हे मैदानात उतरलेले आहेत। जरांगेंना देवेंद्र द्वेष आजार झाल्याचा टोला भाजपने लगावला आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील चांगलेच संतापलेत। मात्र संतापाच्या भरात त्यांनी शिवराळ भाषेचा वापर करून वाद वाढवलाय। सत्तेसाठी इतक्या जाती झुंजायला लावणार आहे काय? आता फडणवीस साहेब तुम्हाला हे राज्य रक्तबंबाळ करायचंय काय? तर एवढी हवस खुर्चीची। मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर तोफ डागली आहे। फडणवीस साहेबांचं मला एक कळत नाही, इतके चिचूर चाळे त्यांनी का करायला पाहिजे? फडणवीस साहेबच म्हणतात मला टार्गेट केलं जातं, नेरेटिव्ह पसरीत आहे। तुमच्याकडे आलेला नेता मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलतो। जरांगे पाटील आणि भाजपच्या नेत्यांमध्ये गेल्या वर्षभरापासून संघर्ष सुरू आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील राज्य सरकारची सातत्यानं राजकीय कोंडी करत असल्यामुळे जरांगे आणि भाजपचे नेते अनेकदा आमने सामने आले। लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत जरांगे पाटील आणि भाजपमधील संघर्ष काही काळ थांबला होता। मात्र लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा भाजपला जोरदार फटका बसला। भाजपची राज्यातली खासदारांची संख्या 23 वरून थेट 9 वर आली। मराठवाड्यात तर भाजपला एकही जागा जिंकता आली नाही। रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, प्रतापराव चिखलीकर, सुजय विखे पाटील, रणजित सिंग नाईक निंबाळकर अशा बड्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांना लक्ष्य केलंय। समाजाचे नेते, समाज नाही नेते मराठ्यांच्या अंगावरती घालायचे, त्यांच्या बैठका लावायच्या, म्हणजे एकीकडून मराठ्यांना चूच करायचं आणि संपवायचं गोड बोलून। मराठ्याचेच आमदार बारशे सारखे पुढे घालायचे आणि मराठ्यांना संपवायचा घाट घालायचा। हे फडणवीस साहेबांचा आता पुन्हा एक डाव दिसतोय। ओबीसीच्या बैठका बोलवायच्या, त्यांना त्यांच्या बाजूने करायचं, ओबीसीच्या नेत्याच्या बैठका बोलून त्यांना आमच्या विरोधात बोलायचं। फडणवीस साहेबांचं मला एक कळत नाही, इतके चिचूर चाळे त्यांनी का करायला पाहिजे? सत्तेसाठी इतक्या जाती झुंजायला लावणार आहे की काय? आता असा डाव वाटायला लागलाय। म्हणजे फडणवीस साहेब तुम्हाला हे राज्य रक्तबंबाळ करायचंय काय? नेमकं काय चाललंय तुमचं हेच कळत नाहीये। तुम्ही काय करा? एवढी हवस खुर्चीची असावी हे अवघड आहे। आमच्या सगळ्या सोयऱ्यांना मराठ्यांचा त्रास द्यायचा म्हणजे नोंद सापडलेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र कुणबी देण्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी ती करायची नाही। आमचे मराठ्यांना गोरगरिबांना म्हणजे आमचं मराठ्यांचे सोयरे असणारे सगळे सोयरे असणारे यांच्यावर खोट्या केसेस फडणवीस साहेबांनी करायच्या। परत म्हणतात ते फडणवीस साहेबच म्हणतात मला टार्गेट केलं जातं, मला टार्गेट करतात, नेरेटिव्ह पसरीत आहेत। अहो तुम्ही वागातच तसे। तुमच्याकडे आलेला नेता मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलतो, काय चुकीचं बोलतो आम्ही? आतापर्यंत जेवढे नेते तुमच्या बैठकीला आले ते सगळे मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलायला लागले आणि तुम्ही म्हणताय की माझ्या विरोधात रोष करतेत, नेरेटिव्ह पसरीत आहेत। अहो तुम्ही वागतायच तसं, बघा बरं शोधून तुम्हाला स्वतःला। मनोज जरांगे पाटलांनी गेल्या आठवडाभरापासून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे। मराठ्यांच्या काही नेत्यांना मोठं करून तुम्हाला जातीकडे दुर्लक्ष करता येणार नाही अशी टीका जरांगे पाटलांनी केली। तुम्ही नेत्यांना मोठं करा आणि त्यांनाच घेऊन फिरा, आम्ही तुम्हाला योग्य वेळी उत्तर देऊ असं वक्तव्यही मनोज जरांगे पाटलांनी केलं। जरांगे पाटलांकडून सातत्यानं फडणवीसांना टार्गेट केलं जात असल्यामुळे भाजपच्या नेत्यांनीही जशास तसं उत्तर दिलं। त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून आरक्षणाचा भाग केला आणि असे अनेक उपक्रम केल्यानंतर देखील जे कोणाच्या छत्रछायेखाली जात आहेत आणि कोणाच्या छत्री खालून हा द्वेष करतायत हा खरा तर संशोधनाचा विषय आहे। मला वाटतं की ज्या छत्रीखाली जाऊन जरांगे पाटील देवेंद्रजींवरती आणि भारतीय जनता पार्टीचा द्वेष करतायत हे योग्य नाही। आणि मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कोर्टात टिकवण्याचं काम जन्मानं ब्राह्मण असलेल्या माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं। काय अपराध आहे त्यांचा? अपराध जर कोणाचा असेल तर श्रीमान उद्धव ठाकरेंचा आहे। त्यांच्या कर्तव्य शून्यतेमुळे त्यांना ते कोर्टात टिकवता आलं नाही। अपराध जर कोणाचा असेल तर माननीय शरद पवार साहेबांचा आहे। 3दा मुख्यमंत्री असून त्यांना मराठा समाज का ठेवला नाही? अपराध जर कोणाचा असेल
तर त्या काँग्रेस पक्षाच्या दुटप्पी नेत्यांचा आहे. प्रसाद लाड यांनी केलेल्या टीकेचा मनोज जरांगे पाटलांनी चांगलाच समाचार घेतला. प्रसाद लाड भंगार नेता आणि बांडगुळ असल्याची जहरी टीका जरांगे पाटलांनी केली. सत्तेत आले म्हणून मराठ्यांचं रक्त विसरलात का, असा प्रश्न जरांगे पाटलांनी प्रसाद लाड यांना विचारला. लाड यांना पुढे करून नवी रणनीती आखली जाते का, असा सवालही जरांगे पाटलांनी उपस्थित केला. मराठा समाजानंच तुम्हाला मोठं केलंय याची आठवण ठेवा, असा सल्लाही मनोज जरांगे पाटलांनी दिलाय. मराठा समाज खवळला तर कुणालाही सोडणार नाही, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिलाय. तसंच यावेळी जरांगे पाटलांनी चर्चेला या असं वक्तव्य केलंय. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घालू नका आमदार. तुम्हाला जाहीर सांगतो, तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका. मराठ्याच्यात तुम्ही मराठ्यात मारामारी लावू नका. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला गोडीच सांगतोय मी. तुम्ही मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका. हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका. तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला चौथी वेळ आताच्या आता चौथ्यांदा सांगतोय. आता मराठ्याचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारामाऱ्या लावू नका. मराठे आता मारामाऱ्या करणार नाहीत, तुमच्याकडे निघतेन बरं का. तुम्हाला मी खरं सांगतोय, तुम्ही मराठ्याच्या जीवावर मोठे झालात, मराठ्याच्या आमदाराच्या जीवावर मोठे झालात. तुम्ही मराठ्यात मारामाऱ्या लावू नका. भाजप नेत्यांच्या आवाहनामुळे मनोज जरांगे पाटील चर्चा करणार की नाही हे लवकरच स्पष्ट होईल. तर दुसरीकडे मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर यामुळे लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना चांगलाच फटका बसला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या आधी मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा सक्रिय झाले. जरांगे पाटील फडणवीसांवर हल्लाबोल करतायत, त्यामुळे भाजपचे नेतेही पाटलांवर तुटून पडतायत. परिणामी विधानसभा निवडणूक जवळ येत असताना हा संघर्ष तीव्र होणार असल्याचं स्पष्ट झालंय. आता या संघर्षाचे पडसाद लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या निकालातही उमटतील का, असा प्रश्न निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.